1947 पासून पाकिस्तानच्या इतिहासाची सुरुवात कुठून शिकवली जायची माहिती आहे का? मोहम्मद बिन कासिम पासून. इसवी सन 712 मध्ये सिंधवर आक्रमण करणाऱ्या अरब सेनापतीपासून. म्हणजे पाकिस्तानचा अधिकृत इतिहास हजारो वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीपासून नाही तर अरब आक्रमणापासून सुरू होत होता. पण आज तोच पाकिस्तान म्हणतो आम्ही अरब नाही, आम्ही सिंधू संस्कृतीचे वारसदार आहोत. मग प्रश्न आहे, भारतानं सिंधू जल करारावर कठोर भूमिका घेतल्यानंतरच पाकिस्तानला सिंधू संस्कृती का आठवली? पाकिस्तानच्या इतिहासाची सुरुवात नेमकी का बदलली आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं पाकिस्तानच्या शालेय पुस्तकांमध्ये, तिकडच्या शाळेच्या पुस्तकांमध्ये आणि अधिकृत कथनामध्ये मोहम्मद बिन कासिम यालाच पहिला नायक म्हणून मानलं गेलं. म्हणजे पाकिस्तानची राष्ट्रीय ओळख ही अरब, इस्लाम आणि मुस्लिम साम्राज्याशी जोडली गेली. पण आता कथा बदलतीये. आज पाकिस्तान मोहनजोदडो, हडप्पा, सिंधू संस्कृती आणि 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास जगासमोर मांडतोय. म्हणजे इतिहास तोच आहे, पण सुरुवातीचं पान बदललं जातंय. आता पाकिस्ताननं अचानक हा यू टर्न का घेतला असा प्रश्न अनेक देशांना पडलाय. आणि याच ठिकाणी एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे 75 वर्ष जो पाकिस्तान अरब वारसा सांगायचा तो आता स्वतःला सिंधू संस्कृतीशी का जोडतोय? काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे, जगभर पाकिस्तानची प्रतिमा ही दहशतवाद, कट्टरवाद आणि अस्थिर राष्ट्र अशी तयार झाली. म्हणून आता एक नवीन कथा सांगितली जाते. पाकिस्तान इज द क्रेडल ऑफ द इंडस सिव्हिलायझेशन. म्हणजे देश तोच, पण ब्रँड बदलतोय. हे नरेटिव्ह फैलावण्यासाठी पाकिस्तानच्या नेत्यांची भाषा सुद्धा बदलली आहे. हा बदल फक्त सोशल मीडियावर नाही तर अलीकडच्या वर्षामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा अनेक भाषणांमध्ये मोहनजोदडो, हडप्पा आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू संस्कृती यांचा उल्लेख करत पाकिस्तानला प्राचीन सभ्यतेचा वारसदार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केलाय. पाकिस्तान सरकारनं सांस्कृतिक पर्यटन, संग्रहालय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा सिंधू संस्कृतीला अधिक महत्त्व दिलंय. पूर्वी पाकिस्तानी नेत्यांच्या भाषणांमध्ये अरब इतिहास जास्त ऐकू यायचा. आज इंडस, हरप्पा, मोहनजोदारो हे शब्द जास्त ऐकू येत आहेत. पण योगायोग बघा, भारत पाकिस्तान संबंध बिघडतात, सिंधू जलकरारावर वाद वाढतो आणि त्याच काळात इंडस आयडेंटिटीवर चर्चा आणखी तीव्र होते. पाकिस्तान स्वतःला या इंडस आयडेंटिटी सोबत जोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच काही राजकीय विश्लेषक प्रश्न विचारतायत, पाकिस्तानचा हा इतिहासाचा पुनर्शोध आहे की जिओपॉलिटिकल रिब्रँडिंग? युद्ध फक्त सीमेवर होत नाही, ते इतिहासावर सुद्धा होतं, ओळखीवर सुद्धा होतं आणि जग कोणाची कथा मान्य करतं यावर सुद्धा होतो. म्हणून आजचा सर्वात मोठा प्रश्न, पाकिस्तानला सिंधू संस्कृती खरंच आता सापडली की सिंधूच्या पाण्याच्या राजकारणानंतर? तुम्हाला माहिती असेल, पहलगाम अटॅकनंतर भारतानं कठोर भूमिका घेतली, ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्याचबरोबर सिंधू जलकरार सुद्धा रद्द केला. याच करारानुसार पाकिस्तानला सिंधू नदीचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिळत होतं. मात्र हा करार रद्द झाल्यानंतर पाणी मिळेनासं झालं आणि पाकिस्ताननं आपला सूर बदलला, आपला इतिहास बदललाय असं आपल्याला म्हणता येईल. कारण पाकिस्ताननं आपला इतिहास आता सिंधू संस्कृतीपासून सांगायला सुरुवात केलेली आहे, तसा नरेटिव्ह पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे सिंधू जलकरार रद्द झाल्यानंतरच पाकिस्तानला सिंधू संस्कृती आठवल्याचं दिसतंय. युद्ध हे फक्त सीमेवर होत नाही, ते इतिहासावर सुद्धा होतं, ओळखीवरही होतं आणि जग कोणाची कथा मान्य करतं यावर सुद्धा होतं. म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न, पाकिस्तानला सिंधू संस्कृती खरंच आता सापडली आहे की सिंधूच्या पाण्याच्या राजकारणानंतर सिंधूच्या इतिहासाचं राजकारण सुरू झालंय? तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.